प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांचं अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमध्ये प्रेषितांची कृत्ये याच्या 13व्या अध्यायातील 38व्या वचनामध्ये असे म्हटले आहे, म्हणून बंधुजन हो, तुम्हाला हे ठाऊक असो की ह्याच्याद्वारे तुम्हाला पापांच्या क्षमेची घोषणा करण्यात येत आहे. पाप मनुष्य जातीला लागलेला एक असा कलंक आहे ज्याच्या परिणामापासून कोणाही मानवाची सुटका होत नाही. मनुष्याला आपल्या पापांची जाणीव होत नाही असे नाही, परंतु तो एकतर पापाकडे दुर्लक्ष करीतो किंवा ते झाकण्याचा प्रयत्न करीतो. ज्या क्षणी आदाम व हवा यांनी आज्ञाभंगाचे पहिले पाप केले तेव्हा त्याचा परिणामही त्यांना तत्काळ दिसून आला. त्यांच्या नग्नतेची जाणीव त्यांना झाली. यावर त्यांचा पहिला प्रयत्न हा होता की अंजिराच्या झाडाच्या पानांची कटिवेष्टने करून आपले पाप व नग्नता झाकावी. अंजिराची पाने सुकली आणि त्यांचा प्रयत्न निष्फळ ठरला. खरे तर स्वबळावर पापमुक्त होणे अथवा पापक्षमा मिळविणे मनुष्यासाठी केवळ कठीणच नाही तर अशक्य गोष्ट आहे. अर्थात ज्या मनुष्याला अशक्य ते देवाला मात्र शक्य असते. म्हणून त्याच्या पूर्वयोजनेनुसार प्रभू येशू ख्रिस्त भूतलावर मानवरूपात आला व त्याने मनुष्याच्या पापक्षमेसाठी स्वप्राण देताना आपले निर्दोष, निष्कलंक व मौल्यवान असे रक्त सांडून मोठी किंमत भरून दिली. हेच सत्य अधोरेखित करताना पेत्र म्हणाला, बंधुजन हो, तुम्हाला हे ठाऊक असो की ह्याच्याद्वारे अर्थात ख्रिस्ताद्वारे तुम्हाला पापांच्या क्षमेची घोषणा करण्यात येत आहे. यालाच परमेश्वरापासून प्राप्त होणारे तारण असे म्हटले आहे. आम्हाला हे तारण विकत घेता येत नाही, परंतु ज्यांना आपल्या पापांची जाणीव होते, जे पापांचा पश्चाताप करीतात व पापक्षमा देणाऱ्या ख्रिस्ताच्या मरण व पुनरुत्थानावर विश्वास ठेवितात, त्यांना ते भेदभाव न करता देणगी म्हणून प्राप्त होते. हेच महत्त्वपूर्ण सत्य सांगताना पाऊल म्हणाला, कारण कृपेनेच विश्वासाच्याद्वारे तुमचे तारण झाले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे कृपादान आहे. कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही. आपणांसही हे कृपादान प्राप्त हो, हीच प्रभुचरणी प्रार्थना. धन्यवाद.